काय मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी. आता हे तुम्ही टाळ्या वाजवल्यात ना, तुम्हाला म्हटलं की सांगावं लागत नाही टाळ्या वाजवा. आता म्हटलं इकडे कवीनी की तिकीट टाळी येते, म्हटले इथे काही कवी नाही की तिथे हृदयात काहीतरी असतं, म्हटले इथे कवी नाही असं डोक्यात कल्लोळ येतो. अशा कल्लोळाच्या कविता सगळ्या. सुरेश भट ही आपल्यासाठी इतकं उत्तम उदाहरण आहे. हे सुरेश भटांच्या 2 ओळी जरी असल्या तरी 2 ओळी असं खत्मा करून टाकतात आपल्याला. इतकेच मला जाताना सरणावर कळले होतेस, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तिथल्या तिथे हिशोब करून टाकतात 2 ओळींचा आधार. तर ही जी गंमत आहे ही गंमतीचं आपल्याला समजायला पाहिजे की काय झालं की गंमत येते, काय झालं की पंचलाईन मिळते, काय झालं की वाय येतो. हे जरा तुम्ही असं स्वतःशी बोलायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल. कविता जर का चांगली असेल तर कुठलाही कवी जात नाही दुसऱ्याकडे की माझी कविता कशी आहे बघ असं सांगायला. कारण त्याला स्वतःलाच कळत की हमने कुछ लिखा है ना तो हटके लिखा है. जावंच लागत नाही सांगायला, कारण त्याला स्वतःलाच कळतं. आमच्या शंकरपती सरांनी एका ठिकाणी लिहिलंय, मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता. त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता, मी मावळताना देश पाहिला. आता तुम्हाला लक्षात येतं की खूप अनुभवाने, खूप विचार करून किंवा खूप त्रास देऊन अशा त्या सगळ्या ओळी आहेत. समोर आता सचिन सुशील बसलेला आहे, त्याच्यामुळे मला सारखी ग्रेस आठवतो. ग्रेस आता विदर्भातला आहे परत एकदा. आणि व्हाय वॉज रायटिंग लाईक दिस. इतकी ॲगनी कुठली त्याच्यामध्ये, इतकी इंटिग्रिटी कुठली त्या माणसामध्ये. तर ते मला नेहमी असं वाटतं की ही सगळी इंटिग्रिटी, हा सगळा जुनून जो असतो ना, किंवा हे सगळं असं हृदयाला लागलेलं जे असतं ना, याच्यामध्ये विदर्भ 1 नंबरवर आहे. त्याचं कारण, त्याचे 2-3 कारण आहेत, ते तुम्ही कधीतरी वापरा नंतर पडेल. पण सगळा महाराष्ट्र एका बाजूला आणि विदर्भ एका बाजूला. का तर 5 महाराष्ट्राची गीतं आहेत, महाराष्ट्र गीतं. त्यातलं पहिलं गीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं विदर्भ, जसं राजा बडे विदर्भ, तिसरं राम गणेश गडकरी विदर्भ, 4थं विठ्ठल भाग विदर्भ, 5वं सुरेश भट विदर्भ. मराठीची सगळी महाराष्ट्र गीते ही विदर्भातल्या कवीने लिहिली. त्याच्यामुळे एकदा कधीतरी फडणवीस होते मंचावर, तेव्हा मी म्हटलं की 5 महाराष्ट्र गीतं लिहिणारा विदर्भ हा कधी महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही. पण ही सगळी परत एकदा इंटिग्रिटीची गोष्ट आहे. का असं लिहावं असं वाटतं, माझ्या वराड देशात असं लिहावं असं वाटतं, माझ्या मातीत असं लिहावं असं वाटतं. त्याचं कारण काय, त्या मातीबरोबर इतकं त्यांचं असं जुळलेलं असतं की ते जुळलेलं सगळं हृदय जेव्हा असं शब्दांवर येतं, कागदावर येतं. खूप लोकांना वाटतं शब्दांमध्ये कविता असते, शब्दांमध्ये अजिबात कविता नसते. कविता असते तुमच्या मनामध्ये, ती शब्दांवर अशी उतरते सावलीसारखी, एखाद्या प्रतिबिंबासारखी उतरते. आमच्या मधुकर केचेने काय लिहिलं हो एक ओळ, बापरे, म्हणजे ती कधी मला आठवली तर मला असं सकाळ सोन्याची होऊन जाते. काय लिहिलं माहिती शेख साहेब, साय पांघरोनी वर, साय पांघरोनी वर आत दूध झोपी गेली. साय पांघरोनी वर आत दूध झोपी गेले. काय ओळ सुचते एका माणसाला. किंवा आमच्या सुरेश भटाने एका ठिकाणी असं लिहिलंय की जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरी, जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरी, गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा, गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा. आता जगू चांदण्यातल्या चाहुलीप्रमाणे, कारण करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा. चुकामुकीचा करार, भेटण्याचा करार आपल्याला माहित असतो, न भेटण्याचा करार माहित असतो. आपण भेटायचं नाही आयुष्यभर असं आपण ठरवू शकतो, किंवा यापुढे आपण भेटत जाऊ मध्ये मध्ये.
व्हॉट्सअपवर भेटत राहू. पण चुकामुकीचा करार म्हणजे काय असतं हे फक्त सुरेश भटांना विदर्भातल्या कवींनाच कळू शकत. त्याच्यामुळे नागराज जे लिहितो ना त्याचं कारण असते त्याचा त्रास होत असतो आत है ना, खूप त्रास होतो. त्याचा त्रास बघून आम्हाला पण त्रास झाला. कोणाचा असा त्रास बघवत नाही ना म्हणजे असं वाटतं मी मदत करू द्यावं. पण अशा पद्धतीच्या सगळ्या कविता ज्या आहेत त्या कविता एकदा तुमच्या मनातून गेल्या म्हणजे मनातून गेल्या की तुम्हाला आपोआप सगळी गंमत वाटतात. मी मुंबईत सगळे मुंबईत सेटल झालेला आहे. मी आमच्या एक डोंबिवलीचे कवी आहेत त्यांची कविता म्हणतो. शशिकांत तिरोडकर असं त्यांचं नाव आहे. आपले साधे कवी, एरवी त्यांचं काय फार फेमस नाही, पण एक ही कविता ग्रेट लिहिली. झालं असं की मिठी नदीने 2005 साली 26 जुलै 2005 साली सगळी मुंबई बुडवली. सगळंच बुडलं होतं त्यावेळी. पण मुंबई बुडवली त्यांच्या मनात असं आलं की इतक्या छोट्या नदीने एवढी मोठी मुंबई कशी काय बुडवली हा प्रश्न खूप दिवस त्यांना सतावत होता. आणि एकदम त्यांच्या वाचनामध्ये लोकमतचा पेपर आला, कुठला पेपर आला. त्या पेपरमध्ये कुठल्या तरी इंजिनियरनी या मिठी नदीचा उल्लेख रिपोर्टमध्ये करतात ना, तो नदीऐवजी नाला असं केला. बस एवढी गोष्ट त्यांना मिळाली आणि त्यांनी 8 ओळी लिहून काढल्या. काय होतं त्या ओळी? नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. भर पावसात तिचं या महानगरीवरचं प्रेम वाटलं. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप पाहत होती. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा टाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. सारे म्हणतात आता तिनं केला घात, पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. आणि शेवटच्या वेळी आमच्या तिरोडकरांनी असं लिहिलंय की तिनं हेका सोडला नाही नुकसान होणार हे जाणलं. तिनं हेका सोडला नाही नुकसान होणार हे जाणलं. पण मिठी नदी हे पुजलेलं नाव परत सातारा परत सातारा. तर ही जी याला पंचलाईन आम्ही म्हणतो अशी पंचलाईननी कविता संपली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा असा सुरुवात मध्य शेवट असा असतो. प्रस्तावना काय करायची, विषय काय मांडायचा आणि नंतर त्या क्लायमॅक्स काय असेल त्या क्लायमॅक्सवर आपण दाद देतो नाही का. शेवटचं एक असतं त्याच्यात दाद देतो. म्हणजे आपण सुरेश भटांच्या कधी कार्यक्रमाची सुरुवात केली की मी असं नेहमी म्हणतो की हे तुझे लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे असे लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. आज मोकळे हो, आज मोकळे बोलू, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. तर ही असं ते क्रमाक्रमाने चढत. सुरेश भटांची कविता वाचताना नुसती वाचायची नाही, समजून घ्यायची काय गंमत केली या माणसाने. गीता असावले तुझ्यासाठी, सूर खोळंबले तुझ्यासाठी, तू मला अर्थ दे अजून तरी, शब्द ओलांडले तुझ्यासाठी. काही शब्द ओलांडणं असं जे मनात येतं ना हे आलं पाहिजे मला. बाकीचं सगळं शब्द लिहित तुझ्यासाठी, शब्द करेन तुझ्यासाठी, हे नाही, शब्द ओलांडले तुझ्यासाठी. ही तुझी रात्र, हे तुझे तारे, श्वास घेती फुले तुझ्यासाठी, दूर येथून दूर दूर तेथे चांदणे थांबले तुझ्यासाठी. आणि शेवटी परत क्लायमॅक्स, कान सोडवे तुला गाव तुझे, कान सोडवे तुला गाव तुझे, मी मला सोडले तुझ्यासाठी, मी मला सोडले तुझ्यासाठी. ते ही जी क्लायमॅक्सची गोष्ट आहे ना ही सगळी कवितेसाठी शिकायला पाहिजे. खरं तर कार्यशाळा वगैरे असतात. कार्यशाळा आहे परवा 28 तारखेला कार्यशाळा आहे. पण मला कार्यशाळेपेक्षा तर तुमच्याकडे सगळं मटेरियल असतं. ही सगळा त्रास झालेला असतो आयुष्याचा, तो सगळा असतो. पण तो त्रास शब्दामध्ये आला पाहिजे. एक पावलो नेरुदा नावाचा कवी आहे, तर त्याने असं लिहिलंय की आम्ही जगायला म्हणून थकून गेलो आहोत, अशी एक ओळ आहे त्याची. आम्ही जगायलाच थकून गेलो आहोत अशी एक ओळ आहे त्याची. तर हे कसं खूप अनुभवाने अशी ही गोष्ट येते. ग्रेस नेहमी आता लिहितो ना, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकीच जागमद आली दुःखाच्या मंद सुराने.
पेटून कशी उजळे नाही शुभ्र फुलांची ज्वाळा, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळा, संदिग्धगरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती दुःखाचा आज पहारा. डोळ्यात उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा आवडला पारा या नितळ उतरणीवरती, पाऊस कवीचा पडतो झाडांची होती पाणी. तर ही कविता म्हणताना मला आणखी एक गोष्ट जाणवली, ती पण सांगतो. कविता म्हणताना कवीचा आवाज आहे ना, कवीचा आवाज, त्या कवीच्या आवाजातच कळतं की हा कवी आहे की नाही. काही लोक असं फार उडपटांग असं काहीतरी करतात ना, तर त्याचा अर्थ दे आर नॉट सिरियस इन रिसायटिंग. कवी जर का मी एखादी कविता लिहिली, म्हणजे ग्रेसला तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल, बापरे एक एक ओळ म्हणजे अशा अंगावर येते. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, असं अंगावर येईल असं म्हणतो. हलकेच जागून झाली दुःखाच्या मंदस्वराने, असं आतून येत. आणि म्हणून आपण म्हणतो ग्रेस ग्रेट कवी का लिहिलंय ते ग्रेट, सादर करताना असा सगळा हृदयातला लावा असा बाहेर एक पोळी. तुम्ही कविता वाचताना नेहमी, आता तुमचं दिवसभर कविता वाचन चालू होतं, तर यू शुड बी व्हेरी मच सिरियस अबाउट दॅट. तुमचा आवाज बोलतो, तुमचा स्वर बोलतो, तुमचा श्वास बोलतो, तुमचं गप्प बसणं बोलतं. इथे येऊन काही लोक गप्प होतात थोडेसे आणि नंतर सुरुवात करतात. ते गप्प बसणं सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. असं पटकन काही काय बोलायला सुरुवात करतात किंवा हल्ली थँक्यू म्हणतात. मला एवढा राग येतो, धन्यवाद म्हणतात. ही इंग्लिश पद्धत आहे, आपली पद्धत नाही. माझी कविता संपली, धन्यवाद. धन्यवाद कसले, आम्हाला त्रास झालाय तिकडे कविता तुझी ऐकताना, तो त्रास तर बघूया आम्हाला. त्याला पण धन्यवाद बोलतो, सगळी वाट लावतो. म्हणजे आपलीच कविता म्हणायची आणि सगळ्या जणांना असं शेण सारवायचं. तर ती जी गोष्ट आहे ना, आवाजाची जी गोष्ट आहे ती देखील लक्षात ठेवा. इतके जर मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने चढले होते, इथं असं समाधान होत नाही सुरेश भटांचं. ती मग तीच गोष्टची ठासून सांगतात परत पुढे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने चढले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. एक एक शब्द असे सुरेश भट म्हणायचे किंवा म्हणतात की सांगावर शहर आहे. रेसिडिशियमची जी पण गोष्ट, तुम्ही किती छान लिहिता हे तुम्ही किती छान म्हणता त्याच्यातून व्यक्त होतं. तुम्ही जर का सॉलिड काही लिहिलेलं असलं ना, तर ते तसंच तितक्या जोरकसपणे म्हणतो. आम्ही नेहमी आमच्या एका शिक्षकांनी फार टिंगल करायचो. शाळेमध्ये एक शिक्षक होते ना, ते हिरवे हिरवे गारगारीचे हरित तृणाच्या मखमारीचे, त्या सुंदर मखमारीवरती फुलराणी ती खेळत होती. किती छान आहे ना कविता, तितकीच छान म्हणायला पाहिजे ना. ते शिक्षक काय भांडणाचं झालेलं असायचं घरी, काय हिटीमध्ये कोणी पाय टिकलेला असायचा पायावर, ते वर्गात आलेलं असं हिरवे हिरवे गारगालीचे, असं GR बातल्यासारखीच कविता वाचली. त्याच्यामुळे वर्गातच अशी पिकं पिवळे पडायची. आणि दुसरे एक कवी होते ते असं, खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंचड्या ओढून राई राई एवढ्याची कविता आपल्या आम्हाला होती. म्हणजे खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंचड्या ओढवीन राई राई एवढ्या. तर ही कविता अशीच म्हटली पाहिजे ना, कारण त्याच्यामध्ये असा एक जोश आहे. ते म्हणजे पेटीचे शिक्षक यायचे, संगीत शिक्षक. त्यांना ही कविता कोण दिली त्यांना म्हणायला पण आठवत. तर ते असं, खबरदार जर टाच मारी. एक मुलगा म्हणाल त्यांना, सर तुम्हाला एवढी तलवार दिलेली आहे, त्याने तुम्ही भेंडीची भाजी काय काढताय. तुम्हाला जशी कविता असेल तसा जोश, तसा रोष सगळा आला पाहिजे ना कवितामध्ये. तर अशी नुसती कविता वाचून चालत नाही. जितकं लेखन महत्वाचं तितकं त्याचं सादरीकरण सुद्धा महत्वाचं. मी माझा एक मुलगा पण कविता लिहितो, फार सुंदर कविता लिहितो, चुकीच्या मी वाचत असतो. मला सारखं वाटतं अरे एवढ्या जोशात नको वाचू, दुःखाची कविता आहे तुझी, दुःखाची कविता आहे, तू आक्रमक काय वाचत. थोडं पाठीमागे जा,
थोडंसं माईक पासून लांब जा आणि तशी वाचणं कविता. मला तुझी आठवण येते, मी फार हळवा झालोय, अशा सुद्धा ओळी असल्या की तुझ्या आठवणीने मी कातर झालोय, अशा जर मला ओळी असले ते तुझ्या आठवणीने मी कातर झालोय म्हणून काय मारेन ती म्हणून मारेन पट्टी फिरून मारेन तुला. तो सगळा कातरपणा, तो सगळा हळवेपणा, तो सगळा स्वरात यायला पाहिजे. आणि हे परत एकदा हे पण सांगतो पुढचं की हा सगळा रियाजाचा भाग आहे. रियाजाचा खूप रियाज करावा लागतो, खूप वेळा कविता वाचावी लागते. मी तुम्हाला सांगतो सगळे नट जे आहेत ना नट ते उत्तम वाचतात, उत्तम अभिनय करतात, पण त्यांच्याकडे एक गोष्ट आहे की एकच एक डायलॉग जवळजवळ 100 वेळा प्रॅक्टिसमध्ये ते म्हणतात. आणि त्याच्यामुळे नाटकाच्या वेळी त्यांचं परफेक्ट वाचन असतं तिकडे. आता हे नाटकातली मंडळी त्यांना माहिती आहे सगळं. 50 वेळा ते जेव्हा वाचतात तेव्हा 51व्या ओळी किंवा 100व्या वेळी त्यांचं एकदम नीट डिक्शन येतं. तसं तुम्ही पण वाचायला पाहिजे. फार घाई करतात काय काय लोक. मी वाचा ना, तुमचीच कविता वाचा पुढे, की ते असं खुणा करा, कुठे थांबायला पाहिजे, कुठे सलग वाचायला पाहिजे, तर तुमचा इफेक्ट त्याचा येईल ना. तुम्ही धडधड 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 वाचत गेलात तर कसं काय होणार. मी नेहमी त्या आमच्या कुसुमाग्रजांची कविता आहे ती म्हणतो त्याच्यासाठी. सगळ्यांना माहिती आहे कविता. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणे आली सर गेली घट्टात राहून, गंगामाई पाहुणे आली गेली घट्टात राहून, माहेर भाषण पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले, चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले, प्रकाश म्हणून प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, आणि खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती. तर हे सगळ्या डिक्शनच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या शिकल्या पाहिजे, नटासारख्या शिकल्या पाहिजे. कारण तुम्हाला जेव्हा नटांच्या बरोबर बोलवतात, सेलिब्रिटी म्हणून बोलवतात, सुदैवानं आमची पिढी थोडीशी या अर्थाने लकी आहे की नटांबरोबर आम्हाला पण कविता वाचायला किंवा सादर करायला बोलवलं जातं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अगदी सचिन खेडेकर मला विचारतो, मी बरोबर बोलते ना कविता, तर ही जी गंमत असते की कमावलेलं सगळं असतं. मला सुलभा देशपांडेंची एक आठवण सांगायची आहे. सुलभा देशपांडे एवढ्या मोठ्या अभिनेत्री, ते त्याला एका ठिकाणी कविता इंदिरासंतांची वाचायची होती, तर दुसऱ्या दिवशी कविता वाचायच्या त्यांना होती. आदल्या रात्री त्या शंकर वैद्य सरांच्या घरी गेल्या. शंकर वैद्य सर चपापले, ते म्हणाले अहो तुम्ही राष्ट्रीय विनर आहात, तुम्हाला अभिनयाचं राष्ट्रीय पातळीवरचं पारितोषिक मिळालंय, तुम्हाला मी काय शिकवणार. ते बोलले नाही ही कविता आहे, त्याच्यामुळे ही कशी म्हणायची तुम्हीच मला सांगा. हा विनम्रपणा पण असतो. आणि तुम्हाला सांगतो बाईंनी ती समजून घेतली कविता, काय काय त्याच्यात गोष्टी होत्या त्या नीट समजून घेतल्या, आशय समजून घेतला. आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सुलभा देशपांडे बाईंनी जी कविता वाचली ती अजून मला अंगावर शहारा येत होतं. त्यांनी कविता वाचली आणि अक्षरशः 1 मिनिट सगळं सभागृह स्तब्ध होतं, कारण ती जी सगळी कविता त्यांनी आपसात स्वतःमध्ये इतकी अशी घेतली होती, मिसळून आपल्या मनामध्ये सगळी अशी उतरवली होती की त्याचा आविष्कार म्हणजे असा बघत राहावा असा आविष्कार होता. तर हे सगळं आपल्याला पण जमलं पाहिजे. आपण पण एका अर्थानं ऍक्टरच आहोत. उत्तम कविता वाचन म्हणजे ज्याला गाण्यातलं थोडंसं कळतं, ज्याला नाटकातलं थोडंसं कळतं, ज्याला निवेदनातलं थोडंसं कळतं, तर सगळ्यांचं मिश्रण म्हणजे उत्तम काव्यवाचन. काव्यवाचन म्हणजे साधी गोष्ट नाही. तुम्हाला गाण्यातलं पण कळलं पाहिजे, तुम्हाला निवेदनातलं पण कळलं पाहिजे आणि तुम्हाला नाटकातलं पण कळलं पाहिजे. पण ऍट द सेम टाइम असं पण आहे की कविता वाचन म्हणजे गायन नाही, कविता वाचन म्हणजे नाटक नाही, आणि कविता वाचन म्हणजे निवेदन नाही.
या सगळ्यांपासून वेगळं काय जे असतं ते काव्य वाचन असतं. सगळं पाहिजे आणि सगळं कुठेही दिसता कामा नये, ही त्याची एक अट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा ज्याला आपण रियाज म्हणतो त्या रियाजाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या तुम्ही जेवढं म्हणत राहाल तेवढं तुम्हाला येत राहील. अनेक कविता आहेत त्या मी म्हणत राहिलं तर, म्हणजे आमचा एक मित्र आहे किरण आहे, त्यांनी गरीब आणि श्रीमंती यांची कविता लिहिलेली आहे की आम्ही चिल्लर सुटे पैसे फुक्कड तुम्ही बंद्या नका पक्कड. गरीब आणि श्रीमंती याच्याबद्दल बरंच आपण ऐकलेलं आहे, पण नवीन काय लिहिलं बघा की आम्ही चिल्लर सुटे पैसे फुक्कड तुम्ही बंद्या नोटा पक्कड, आमचा नुसताच खळखळाट खडखडाट तुम्ही एकत्र स्टेपल केलेले. आमचा नुसताच खळखळाट खडखडाट तुम्ही एकत्र स्टेपल केलेले, आमच्यावर चित्र गेंडा गेंडा तुमच्यावर गव्हर्नरची सही. आम्ही भीक भिकाऱ्यांना टीप पेटरला, आम्ही भीक भिकाऱ्यांना टीप पेटरला आणि तुम्ही पेपर वेट सरकारी कागदपत्रांवर, आणि तुम्ही पेपर वेट सरकारी कागदपत्रांवर आमचा आवाज न्यायालयापर्यंत न पोहोचणारा तुमची चाल गुलदूज न्यायालयाचा आवाज दावणारी. आम्ही रोज जगण्याच्या प्रतीक्षेत मैताच्या अंगावर उडायचं. ते मैत जाताना पैसे उडवतात ना, आम्ही रोज जगण्याच्या प्रतीक्षेत मैताच्या अंगावर उडायचं आणि तुम्ही मध्यदुंदीत बादमध्ये लग्नामध्ये उडायचं. सलाम नोटाना सलाम, या चिल्लरांचा तुम्हाला सलाम. त्यातले ते समाधान फक्त एकच की आम्ही पूजेच्या तळीत देवघरात देवळात, आम्ही पूजेच्या तळीत देवघरात देवळात, तुम्ही त्यांच्या माडीवर त्यांच्या ब्लाऊज मध्ये त्यांच्या शेजेखाली सलाम नोटाना सलाम सलाम नोटाना. तर ही अशी एक धार लागते ना, धार, त्याला तुम्हाला अनेक वर्षाचा रियाज लागतो. त्याच्यामुळे नाटक करणं लकीली, म्हणजे आता माझ्या बाबतीत असं झालं की आय एम व्हेरी व्हेरी मच लकी की काही वर्ष मी नाटक करत होतो, काही वर्ष मी गाण्याची कार्यक्रम करत होतो, मग नंतर कवितेमध्ये आलो, काही वर्ष NGOs मध्ये काम केलं आणि मग मराठवाड्यात फिरलो, विदर्भात फिरलो, काही दिवस आंदोलनामध्ये होतो, तिकडे घोषणा दिल्या, मार खाल्ला पोलिसांचा, जेलमध्ये गेलो. तर ते सगळं एक असतं ना संचित, त्यातून मग तुमचा आवाज बनतो, त्यातून मग तुमचं बोलणं बनतं, त्यातून मग तुमची अशी एक प्रकारची जी शिरशिरी येते ना सगळी, ती त्यातून तयार होते. नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे. हे मी असं म्हणूच शकत नाही, कारण मी असते नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे. नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, शूर शिपाई आहे, असं म्हणण्याचीच मला सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टीमध्ये आपोआप स्वर येतो, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला एका पद्धतीने म्हणायची अशी ऊर्जा येते. त्याचं कारण हे सुरुवात करावं लागतं कविता. उत्तम कवी बनण्यासाठी खूप घाव सोसावे लागतात, खूप त्रास सहन करावा लागतात, खूप कविता फाडून फेकून द्याव्या लागतात. तुम्हाला आमचा फार सुंदर एक दृष्टांत आहे. कवी काय करतो कविता लिहितो म्हणजे, तुम्ही काय करता कविता लिहिता म्हणजे, तुम्हाला एक काहीतरी कल्पना आलेली असते, त्या कल्पनेचा धागा धरून तुम्ही आणखीन एक 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 ओळ लिहित असता. ओके, तर एक जण काय सांगतो, काय करता कवी काय करतो, तर त्याच्याकडे एक मासा असतो, एक शब्द किंवा एक कल्पना असा एक मासा असतो. तो मासा तो गळाला लावतो आणि त्या गळाला आणखीन मासे येतात का ते वाट बघतो. कविता करतो म्हणजे काय करतो, आणखीन एक 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 असा मासा मिळतो का गळात, आणि मग त्याची कविता होते, मग त्याची ती टोपली भरून जाते. त्याला कल्पना अनेक आल्या की त्यातून त्याची पूर्ण कविता होते. पण त्याने पुढे जे सांगितलं ते फार मस्त आहे. तो म्हणतो की ही पद्धत म्हणून बरोबर आहे त्याची, फक्त 3-4 अटी आहेत त्याच्यात. एक तर कवीकडे स्वतःचा मासा पाहिजे, नुसती सुरुवात करून चालत नाही. मला सुचतच नाही, मला सुचतच नाही असं म्हणतात, मला सुचतच नाही, असं सुचत नाही असं चालणार नाही. तुला काहीतरी सुचलं पाहिजे, मग त्याला जोडून तुला कविता येऊ शकते. नंबर 2, हा गळ जरा खोल पाण्यात टाकावा. तुम्ही वरवरच्या पाण्यात टाकून काय फायदा नाही. वरवर कुठले मासे करणार ना, मासे सगळे तळामध्ये असतात. तर तुमचे विचार जोपर्यंत असे तळापर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला कविता येणार नाही. तिसरी खूप महत्वाची आहे की कधी कधी या गळाला माशाशिवाय वेगळं पण काय लागतं. हे ना खूपदा असं लागतं, कचऱ्याची पेटी लागते, कधी बूट लागतो, कधी माशाची साप येतो. हे काढावं लागतं बाहेर. तुमची तयारी लागते अशी मनाची
की जे जे या कवितेला लागणार नाही, आवश्यक नाही, हे सगळं बाजूला पाडून टाकायचं. किती पण ग्रेट असेल, माझ्या कवितेत हे नको. कारण मी काहीतरी एक वेगळा विचार करून कविता लिहायला घेतली आणि आता हे काय बोलता आले, तर ते बाजूला काढता आलं पाहिजे तुम्हाला. ही तिसरी आहे. आणि चौथी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे काय, की मुळात तळामध्ये मासे असले पाहिजे. तिथे मासे असले पाहिजे. उगाच आपलं तळ टाकून काय बघा, काहीच माहित नाही आणि तळ टाकून दगड टाकून. तर अशा 4-5 फार सुंदर कल्पना आहेत. मला या सगळ्या कल्पना सांगताना, शेअर करताना फार आनंद होतो. आणि ह्यातून सगळ्यातून आम्ही गेलेलो आहोत, म्हणून हे सगळं शेअर करायला आवडतं. गेली जवळ 25-30 वर्ष या कवितेच्या मंचावर आहेत. पण मी फार लकी आहे. मग सुरेश भट पण मला भेटले, पडगावकर पण मला भेटले, शंकर वैद्य सर पण मला भेटले. मी इंदिरा संतांच्या समोर पण कविता वाचली, आमच्या शांताबाईंच्या समोर पण कार्यक्रम केला त्यांच्या कवितांचा, नारायण सुरांच्या बरोबर फिरलो, केशव मेश्रामांच्या बरोबर फिरलो. आणि आता मग नायगावकर, किशोर कदम, अशोक बागवे, ही सगळी मंडळी, एके शेख, ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत. आणि सारखं मी शोधत होतो, एके शेख काय लिहितात, काय लेवल गंमत केली त्यांनी. आत्ता सुद्धा मला असं इंटरेस्टिंग वाटतं, बघावं असं वाटतं. त्याच्यामुळे मी जर का कवी असलो तर माझी सारखी दृष्टी अशी असते. का तर तुमच्या मुलांमध्ये पण मला अनेक गोष्टी सापडल्या. मी त्या लिहिल्या नाही सगळ्या, पण मला अनेक गोष्टी अशा सापडल्या की हे सगळं डेव्हलप केलं पाहिजे. फार सुंदर आहे. पण मला असं वाटतं, मी कशाला डेव्हलप करायचं, तुम्हीच करा डेव्हलप. मी कशाला तुमच्या कवितेमध्ये जायचं, उगाच कशाला दुसऱ्यांच्या घरात डोकवायचं आपण. तुमचं जे काय आहे ते तुमचंच आहे, ते खूप सुंदर तुम्ही डेव्हलप करा असं मला वाटतं. कविता खूप म्हणायची वाटतं, मी फार मी म्हणणार नाही, एकच कविता म्हणतो आणि थांबतो करतो. कारण मी म्हटलं ना, मी कविता म्हणायला की इतक्या कविता म्हणत जाईल ना की मला त्याचं काय एंड नाही. त्याला एंड रात्रभर कविता म्हणेन, इतक्या कविता सगळ्या पाठ आहेत मला. मी फार लकी, याच्यावरती मी फार लकी की पाटगावकर एकदा मला असं म्हणाले होते त्यांच्या कवितेच्या कार्यक्रमाला. त्यांचं मी आणि ते आम्ही कार्यक्रम करायचो, इतक्या त्यांच्या मी कविता म्हणायचो ना, माझं ते नंतर शर्ट ओढायचे, मला ठेवणं थोडं तरी म्हणून. तसं सुरेश भटांच्या बाबतीत सुद्धा. पण सगळ्यात आणखी महत्वाची गोष्ट की पाडगावकर का तुमच्या लक्षात राहतात, एकदम साधं सोपं लिहितात. मग अशी कोणीतरी म्हटलं, म्हणजे शेख साहेबांनी म्हटलं, इतकं साधं सोपं की तुम्हाला ते घडाघडा 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 लक्षात राहते. आठवतात तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी तेव्हा पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सगळं बुडता बुडता वाचलो होतो, बुडालो असतो तरी चाललं असतं, प्रेमाने दर्दवर काढलं असतं, तुम्हालाही ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सैम असतं. बेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुचित घ्यायचा, बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं, मला जाग येईल म्हणून हळद निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत घ्यायचा, सरीनी लाड करीत मला कुचित घ्यायचा. इतकं सोपं लिहितात नाही लोक की तुमच्या लक्षातच राहत नाही. तुम्हाला असे प्रयत्नच करावे लागत नाही. ज्यांना प्रयत्न करावे लागतात ना अशी कविता, ही काही कविता लिहितात असं, पण प्रयत्न करावे लागतात लक्षात ठेवण्यासाठी. असे प्रयत्न करावे लागले का त्या कवितेला, किंवा स्वतःची जोड आठवताना त्रास झाला की समजायचं आपल्याला जमलं नाही. खरं तुम्हाला जर का वाटलं ना की कविता लिहिताना त्याला आठवावं लागतं आपली जोड, की त्याचा अर्थ असं तुम्हाला ते जमलं नाही. असं एक सरळ सरळ लिहितात ना, अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल गाव नाही, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, तो थोरू गाडोळांचा बोधू जमाव नाही, पोटी तुझ्या आले अद्याप नाव माझे, होत शोधण्याचा माझा स्वभाव नाही. हे सगळं ज्या घडीमध्ये ते लिहितात ना, तुम्ही लक्षात घ्या, सुरेश भट नेहमी गाऊन कविता लिहायची, गाता गाता कविता लिहायची. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दामध्ये कितीही मीटरमध्ये प्रॉब्लेम होत नाही. एक सॉफ्टवेअर मी पाहिलेलं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते सॉफ्टवेअर असं आहे की तुम्ही कविता टाईप केली, म्हणजे एके शिकायची समजा कविता टाईप केली तुम्ही आणि 2 ओळी शेरांच्या टाईप केल्या, तर त्या सगळ्या शेरांमधलं त्याला ते काय गुणांक काहीतरी असं शब्द आहे, गुणांक म्हणजे किती गुण होतात. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने चढले होते. एक शेवटी गुणांक येतात. तुम्ही टाईप केली कविता, गुणांक किती 24 का 26 असे होतात. तुम्ही दुसरी ओळ टाईप केलीत ना सुरेश भटांची, समजा वरती 24 असले, खालच्या ओळीत पण 24 येतात, मोजावे लागतच नाही. कॉम्प्युटरच सांगतो की 24 24 24 24 24 24 24 अशी सगळी गजल असते त्यांची. याचा अर्थ
त्यांनी जे गाताना जे छान केलेलं आहे त्याचं उत्तर तिकडे आहे. किती कसोशीने काम करत असतील सुरेश भट हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. गझल लिहिणं फार सोपं काम नाही. तसं तुम्हाला सोपं याच्यासाठी की तुम्हाला वाटतं हृदयामधून आलं आणि ते लिहिलं संपला हिशोब. असं नाही हिशोब संपत. हृदयामध्ये आल्यावर नंतर कागदावर येताना मात्र तुम्हाला ठाकठोक करावी लागते. खूप ठाकठोक करावी लागते. गझलमध्ये इस्लाम म्हणतात. इस्लाम महत्वाचं आहे. जेवढा बदल करता. इंदिराजंतबाई सुद्धा इतकी मोठी बाई पण ती कवितेमध्ये बदल करत शेवटी चांगली तिची कविता यायची. आणि वि स खांडेकरांनी इंदिराबाईने एक पत्र लिहिलं होतं. ते म्हटले की इंदिराबाई तुम्ही एक काम करा, तुम्ही जी खाडाखोड करता ना आणि परत पुढे कविता लिहिता तीच, हे सगळं जपून ठेवा आणि हे एकदा छापा, कळू दे नवीन पोरांना की तुम्ही काय केलं आणि ही कविता एक सणसणीत झाली आहे. पाडगावकरांची वही मी बघितलेली आहे. एक जाड वही घेऊन बसायचे सकाळी आणि पहिल्या पानावर एक मोठी कविता असायची, 20 ओळींची कविता. दुसऱ्या दिवशी गेलो की कळायचं त्यातले बरेच शब्द तरी काटले आणि ती 20 ओळीची कविता आहे ती 17 किंवा 16 ओळींची झालेली आहे. तिसऱ्या दिवशी जायचो परत त्याच्यात बदल असायचे, खडाखोड असायचे. इकडची ओळ तिकडे, तिकडची ओळ इकडे आणि तीच कविता अशी 14 ओळींची झालेली असायची. आणि अशी कॉम्पॅक्ट 5वी कविता त्यांची जी 5व्या दिवशी त्यांची कविता ही खरी अशी व्हायची. आणि मग ते सांगायची ऐका हीच कविता ऐका. आणि मी सांगतो 80व्या वर्षी मी त्यांची कविता ऐकली आणि मी हैराण झालो की 80व्या वर्षी त्यांच्या मनात जेवढं प्रेम होतं तेवढं पण माझ्या मनात नव्हतं असं मला वाटतं. काय लिहिलं होते त्यांनी की तू मला आवडतेस अशा अर्थाचं एक फूल मी तुझ्या केसात माळलं. तू मला आवडतेस या अर्थाचं एक फूल मी तुझ्या केसात माळलं तर ते तुला कळणार नाही. तर ती म्हणाली ते जर का माझ्या पाठीमागच्या बाजूला असेल तर मला कसं दिसेल. ते जर का माझ्या पाठीमागच्या बाजूला केसात असेल तर ते मला कसं दिसेल. मग मी म्हणालो जेव्हा हे फूल किंवा हा प्रश्न पूर्णपणे फुलून येईल त्यावेळी त्याचा सुगंध तुला आल्याशिवाय राहील काय. त्यावेळी तुझा सुगंध आता हे 80व्या वर्षी हा माणूस लिहितो. काय मला ग्रेटच वाटतं. दुसरी कंडिशन आहे, आता मी खूप कंडिशन सांगितलं फार वाढत जाईल ते. दुसरी खूप महत्वाची कंडिशन अशी की सातत्य लागतं कवीमध्ये. तुम्ही एकच एक छान कविता लिहिली आणि 12 वर्ष तीच म्हणत राहिला तर त्याला काय अर्थ नाही. अनेक कवी असतात एकच कविता घेऊन सगळे स्पर्धेत फिरतात, इकडे बक्षीस तिकडे बक्षीस आणि मग सांगतात आम्हाला 22 बक्षीस मिळालं. कविता एकच. ही पण बेईमानीच आहे का. आपण भ्रष्टाचारच आहे. कविता नवीन म्हणा ना तुम्ही जर का कवी आहात ना, प्रतिभा आहे ना, लिहा की नवीन, सुचू दे नवीन. आणि नाही सुचलं ना तर गप्प बसा. गप्प बसणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण गप्प बसता म्हणजे तुम्ही गप्प नाहीच बसत, मनात चालूच असतं तुमच्या काय. कारण मूकपणे सुद्धा कविता आपल्या मनात असतेच, तुम्ही लिहिली नाही तर. त्याच्यामुळे गप्प बसण्याचा सुद्धा रियाज आहे असं मी सांगतो. अनेक वर्षी गप्प बसल्यावर नंतर एखादा माणूस काही लिहितो ना ती फार ग्रेट गोष्ट असते. म्हणजे मी बशीर बद्रा साहेबांचे जेव्हा शेर म्हणतो ना तेव्हा मला वाटतं सगळं आपल्या बाप जन्मात कधी आपल्याला लिहिता येणार नाही. एका ठिकाणी काय लिहिले तरी ओढ माहितीये मी अजून सुद्धा ते अजून हे नाही मॅडम करू शकतो. त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुम्हारे लिए मैंने यहाँ तक के दुआ है की तुम्हारे प्रेम किती प्रेम आहे कि तुम्हारे लिए मैंने यहाँ तक के दुआ है कि मेरे जैसा तुम्हें और भी एक यार हो. आता आहे जिगर कोणाची अशी इतकं प्रेम माझं आहे की इतकं प्रेम तुला मिळावं असं मला वाटतं की असू दे आणखीन एक मित्र तुला असला तरी चालेल असं प्रियकर म्हणतो. क्या बात है. किंवा दिन में परियां क्यों आती है, ऐसी घड़ियां क्यों आती है, बाहर किसका डर लगता है चिड़ियाघर में क्यों आती है, बाहर किसका डर लगता है चिड़ियाघर में क्यों आती है, और अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है, अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है. तेव्हा आज तुम्ही ती कविता वाचताय, तुम्हाला कविता म्हणण्याची संधी इथे मिळाली, पण याच्यासाठी खूप कष्ट करावे लागले. आणि नंतर इकडे जेव्हा येण्याची तुमची वेळ येईल, तुम्हाला प्रमुख पाहुणा किंवा परीक्षक किंवा विशेष अतिथी म्हणून बोलवलं जाईल, तोपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासात अनेक शेटणी येतील, अनेक ठिकाणी कविता वाचाव्या लागतील, अनेक ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाचा पुकारा होईल, अनेक ठिकाणी तुमच्या ओळी गुणगुणल्या जातील आणि मग तुम्हाला ही पोझिशन येईल. तर ह्या पोझिशनसाठी ही सगळी जी मधली वाटा येतात या वाटांची सवय करायला पाहिजे.
त्या वाटांसाठी तुम्ही थांबलं पाहिजे. निखिल माझ्यासमोर बसलेला निखिल कोलते, काय अप्रतिम कविता त्याची होती. हा, निखिल कोलते, तुमच्या लक्षात आलं का? निखिल कोलते याला दिसत नाही, अंध आहे तो, आणि कविता वाचताना मी बघत होतो की तो खाली त्याच्या कागदावरची ब्रेल लिपीतली कविता वाचत होता. आणि मी आश्चर्य याच्यासाठी मला वाटत होतं की त्या ब्रेल लिपीमध्ये त्याचे असे शब्द होते की म्हटलं हा कसं काय म्हणतोय हे सगळे शब्द. एखाद्या मातब्बर कवीला येऊ नये शब्द, असे शब्द त्याचे होते कवितेचे, आणि हे त्यांनी ब्रेल लिपीमध्ये लिहिले होते. मी एक क्षण असं म्हणत होतो की सगळा हृदयातला जाळ आहे तो जाळ यांनी या ब्रेल लिपीमध्ये आणलेला आहे. आणि हा ब्रेल लिपीमधला सगळा जाळ तो तुमच्याकडे व्यक्त करतोय. म्हणजे डोळे पाणावून जावे अशी सगळी गोष्ट होती. आयुष्यात एकदाच फक्त मी हरलो होतो. मला आठवत आहे की कमला मेहता अंधशाळा एक आहे दादरला, आणि तिथे मला कविता म्हणायला बरोबर. आणि आपलं मला काय वाटतं, माझी एक कविता फार फेमस आहे म्हणून छान म्हटली की नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात रंगतात, नुसत्याच मुक्या भिंतीनं सावल्या तुझ्या छळतात, अशी कविता आहे ना. नुसत्याच तुझ्या हाकेने मी पुरात झोपण देतो, नुसतीच तुझ्या वेणीला मी मलाच पोचून घेतो, अशी ती कविता आहे. मला फार वाटायचं की काय ग्रेट कविता आपल्याकडून झाली. नुसतीच दिवे जळतात. त्या दिवशी मला त्या अंध मुलांच्या समोर गेल्यावर कळलं की या माझ्या कवितेचा काही अर्थ नाही. कारण या अंध मुलांना मी काय सांगणार, दिवा म्हणजे काय असतो, उजेड म्हणजे काय असतो, दिवे जळतात म्हणजे काय असतात, सकाळ होते म्हणजे काय होते, रात्र होते म्हणजे काय होते, हे जर का आपल्याला सांगता येत नाही तर हे शब्द लिहिण्यात पण काय आहे. पण अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस कविता लिहितो. मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या कवी संमेलना म्हणून फाईंड आहे मला, निखिल कोलते हा फाईंड आहे मला. त्याची कविता कशी असेल पण काय कविता लिहिली त्याने, सगळ्या मनापासून कविता लिहिली. तर हे सगळे असं कवी संमेलन होतं. त्याचं तुम्हाला सारं रूपाने सांगतो की असं आउटकम असतं की तुमच्या घरी जाताना तुमच्या मनामध्ये ज्या ओळी रेंगाळत राहतात ना, त्या रेंगाळत राहणाऱ्या ओळी म्हणजे तुमची या कवी संमेलनाचं श्रेय असतं. ज्यांच्या ओळी आपण म्हणत जातो ना ते सगळ्यात भाग्यवान किंवा लकी कवी किंवा ते खरे कवी की त्यांच्या ओळी आपण घेऊन जातो घरी. त्याच्यामुळे अशी गोष्ट आपल्याकडून झाली पाहिजे की त्यातून अशा ज्या सगळ्या ओळी म्हटल्या. आता गोळे मॅडमनी कविता म्हटली, मला सारखं सांगावं असं वाटतं. कुठलं तर चाल होती तुमची, अरे संसार काय, हा हा, माझी मराठी मराठी ला 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 ला. पुढे काय वळण किती छान आहे माहितीये पुढे मॅडम, ला 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 रे ला 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 रे ला रे, असे एक वळण आहे पुढे. माझ्या मामाच्या माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे कपारी मधून उठती दुधाचे, असे. कारण ही ओरिजिनल आपली चाल नाहीये, ही आपण घेतलेली आहे. कुठून, मेरे दिल ने पुकारे आजा, मेरे गम के सारे आजा, भिगा भिगायचं मान, अशी चाल. किती गोड चालत. ही चाल तुम्ही शिकली पाहिजे मॅडम. तुमची एकच आपलं चाललं होतं. मला वाटलं की त्याला सांगावं चाल बदला, तुम्ही जरा पुढे या, वेगळी वेगळी चाल म्हणा. खूप स्कोप असतो ज्यांना गाण्यातलं कळतं ना त्यांना खूप स्कोप असतो. आपण नेहमी काय म्हणतो, गावचा कविता म्हणतो की शब्दात नाही गंमत असली तरी गाण्यात तरी गंमत असते ना, मग ते तरी ऐकतात लोक. पण कविता वाचन, कविता लेखन ही खूप मोठी देणगी आहे मला वाटतं. आणि ही देणगी तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान लोक आहात. पण या सगळ्या कविता वाचनाच्या किंवा कविता लेखनाच्या टप्प्यावर आपण कुठे आहोत हे आपण फक्त बघायला पाहिजे. मी नेहमी सांगतो महाराष्ट्रामध्ये आता या क्षणाला किमान 10,000 कवी आहेत, पण हे सगळे बरे कवी आहेत, बरे कविता लिहितात. या सगळ्या 10,000 जणांमध्ये साधारण 500 कवी किंवा 400 कवी हे चांगले कवी आहेत. या 400 कवींमध्ये, चांगल्या कवींमध्ये 100 कवी आहेत ना किंवा 50 कवी हे उत्कृष्ट कवी आहेत. आणि ह्या 50 लोकांमध्ये एक 10-12 जण असे आहेत की जे ग्रेट आहे. म्हणजे त्याच्यात आपण सुरेश भट घेतो, नारायण सुर्वे घेतो, गालिब घेतो, तुकोबा घेतो, असे सगळे आहेत. आता तुम्हाला एकदम साधा प्रश्न सांगतो, विचारतो जाता आता की तुम्हाला या सगळ्या कॅटेगरीमध्ये कुठे बसायचं आहे.
बऱ्या कवींमध्ये बसायचं आहे, चांगल्या कवींमध्ये बसायचं आहे, उत्कृष्ट कवींमध्ये बसायचं आहे की ग्रेट कवींमध्ये बसायचं आहे, तर मग ते तुम्ही ठरवा. पण ही कॅटेगरी आहे. तुम्ही असं साधं साधं लिहित राहिलात ना तर कोणी तुमचा काही गळा पकडणार नाही. पण तुम्हाला स्वतःच जाणीव होईल की आपल्याला फार कुठे बोलवत नाही, आपल्या ओळी म्हटल्या जात नाही. मी जेव्हा काही ओळी इथे म्हणतो, ग्रेसच्या ओळी म्हणतो, पडगावकरांच्या ओळी म्हणतो, करंदीकरांच्या ओळी म्हणतो, याचा अर्थ या सगळ्या काळाला सोडून पुढे गेलेल्या ओळी आहेत. या अखंड म्हटल्या जातील. केशवसूत 100 वर्ष झाली अजून आपण म्हणतो. गोविंदाग्रज किती वर्ष झाली आपण अजून म्हणतो. तुकोबा किती वर्ष झाली अजून आपण म्हणतो. हे सगळे काळाला ओलांडून गेलेले कवी आहेत. ह्या सगळ्या कवींमध्ये आपली कविता गेली पाहिजे. ही अशी खूप जण कविता व्हॉट्सअपवर लिहितात, त्याच्यामध्ये आपली कविता गेली पाहिजे. की कधीतरी तुम्हाला असं निमंत्रण येतं कुठून तरी, ही कविता ती म्हणते, तुम्ही सॉलिड ती म्हणायला या परत एकदा इकडे, असं तुम्हाला निमंत्रण आलं पाहिजे. की तुमची कविता पाठ्यपुस्तकात गेली पाहिजे, ग्रेट म्हणून. ह्या सगळ्या कॅटेगरी लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या लिखाणाला जर असं एक हे उगाच लिहिणार नाही तुम्ही. इतकं आता प्रवीण सगळं हे सगळं करतो, त्याची सगळी टीम शब्दवैची करते, तर यांची कष्ट जर का तुम्हाला कामी लावायचे असतील ना तर थोडंसं सिरियस नंतर व्हायला शिका किंवा सिरियस व्हा. म्हणजे मला एकदा प्रवीणसाठी किंवा त्याच्या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि शेवटचं गाणं मी म्हणतो आणि थांबतो, कारण हे माझं सारखं चालू राहील. त्यातून 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 ते त्यातून ते असं सांगितलं. पण खूप आनंद झाला, खूप मजा वाटली. प्रवीणला जेव्हा प्रवीणने मला पहिल्यांदा विचारलं तेव्हा मला वाटलं की सकाळचा एक कार्यक्रम असेल, 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत संपेल. मग तो म्हटला नाही सर थोडंसं थांबावं लागेल, 2 वाजेपर्यंत आपण करूया. मग 2 वाजता म्हणाला 3 वाजेपर्यंत आपण करूया. 3 वाजता म्हणाला जर 4 वाजेपर्यंत आणखी काही कमी राहील. असं करत करत शेवटी 5 वाजले. एरवी मी अस्वस्थ झालो नसतो. आज अशोक पत्की यांचा एक सत्कार आहे ऐरोलीमध्ये. त्यांना एक मोठा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे. आणि अशोक पत्की जरा आवडती कवी म्हणून मला त्यांना जरा त्यांच्यासारखे फोन येत होते मला की तू ये तिकडे, म्हणून मला जायचं होतं. पण ठीक आहे, नंतरही जाता येईल. माझी बघितली आपण आणि ट्रॅक लावता येतो. तुम्हाला माहिती की उंच माझा झोका नावाची जी मालिका आहे, त्या मालिकेचं शीर्षक गीत आहे ते मी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता एक स्वामिनी नावाची मालिका आहे, त्याचं शीर्षक गीत लिहिलेलं आहे. पण शीर्षक गीत वगैरे सगळं आधी नको, एकच लावूया, आज नको. स्वामिनीला त्या स्वामिनीतलं मी तुम्हाला ऐकवतो. परत एकदा रमा आणि माधवची गोष्ट आहे. मला कळलं की रमा आणि माधवची गोष्ट आहे, प्रेमाची गोष्ट आहे खूप. फक्त एकच गोष्ट मला सांगितली गेली की हे दोघे लहान आहेत आणि हे दोघे लहानपणापासून एकत्र वाढले आणि प्रेमात पडले. तर काय करू शकतात प्रेमात, म्हणजे काय देऊ शकतो आपण प्रेमामध्ये. तर म्हणून मग मी खूप प्रयत्न करून काय काय जे लिहून काढलं ते सगळं हे गाणं आहे. ते किती जमलंय किंवा काय जमलंय ते तुम्ही सांगा मला. पण ते गाणं असं आहे, हे उंच माझा झोका लागलाय, पण त्यातलं फक्त एकच कडवं मी म्हणतो. चांदणेचा फूल होती कोवळ्या पावली, माप मी ओलांडले दूर केली वाहतुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय. धबकले उंबऱ्यात मी पाहुणी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता वळवट. हाती अमृताचा बसा साधले माझा सखा, त्याच्या उदात डोळ्यात तुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, तुले उंच माझा झोका. ते पुढे मी म्हणत नाही कारण 2-3 कडव्याचं आहे. स्वामीने तुम्हाला पूर्ण ऐकवतो, ते पण छोटं आहे, 3 मिनिटाचं आहे. तुम्ही आता ते 8:30ला लागते स्वामीनी बघत असलं तर बघा.
आणखी ना पाहतात. मग त्यातली एक गोष्ट आणखी लक्षात आली का तुमच्या? त्या स्वामिनीमध्ये जी छोट्या रमेची आई झालेली आहे ना, ती मुलगी माझी आहे. उत्तम काम करते ती, पण उत्तम काम करते. वीरेंद्र प्रधान हा जावई माझा आणि ऋग्वेदी प्रधान ही मुलगी माझी. तर ते पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही. आता अलीकडे शूटिंग असतं ना सारखं, तर ती सारखं मला सांगते की आय कांट मीट यू पप्पा. नवीन पोरी अशाच बोलतात ना, आय डोंट हॅव टाइम, माय शेड्यूल इज व्हेरी टाईट, प्लीज पप्पा फॉरगिव्ह मी, आय कांट मीट यू. तर म्हटलं तू नाही भेटत ते काय प्रॉब्लेम नाही मला, कारण माझ्याकडे एक कविता आहे त्याच्यामुळे मी सगळा त्रास सहन करतो. तू नाही भेटत. काय कविता आहे की जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी, मुलासारखे राबत असते माझी मुलगी. चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते, दुःखाला हे खुशाल दिसते माझी मुलगी, दुःखाला हे खुशाल दिसते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी, आई सोबत जागत बसते माझी मुलगी. आणि आठवते मध्ये माझी आई अशीच होती, आठवते आणि माझी आई अशीच होती जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी, जेव्हा माझे. स्वामी पाहता तुला मी बरले प्रिया रे, पण पाहिल्याने घडले प्रिया रे. राजस रूप गळ्यात वाळले, कुंकू कोवळे वाडी लावले, वादळ जेलते नीच सुवासिनी, स्वामी लाभतो असा युगा तुम्ही, सप्तपदी चालते नवाजुनी. मग साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे. मग भेटले पुन्हा नवी मलाच रे, इतर स्वामिनी तुझी सखा रे, इतर स्वामिनी तुझी प्रिया रे, स्वामिनी तुझी प्रिया रे, इतर स्वामिनी तुझी प्रिया रे. दुसऱ्याकडे काय लिहिलं बघा प्रेमाचं लिहिलं. शंखनाद हो जीवनी, पाखडले प्रेम अंगणी, सूर्य पूजते मी सखा, जीव ठेवूनी आचमनी, चाले वैराग्य सौभाग्य यामनी, वेगळी मी जगाहून स्वामिनी. उजरी चांदणी सजले आतुनी, चढले कुंभला वयमो दांडुनी, चंद्रच बांधले यास जेवणी, स्वामी लाभतो असा युगा तुम्ही, सप्तपदी चालते नवाजुनी. घर हासते मनातल्या मनात रे, नाते तुझे इथे कणा कणात रे. सात जन्म राहू दे हास वास रे, इतर स्वामिनी तुझी प्रिया रे, इतर स्वामिनी तुझी प्रिया रे, स्वामिनी तुझी प्रिया रे, इतर स्वामिनी तुझी प्रिया रे. खूप आभार मानतो मी मनापासून. मला असं वाटतं की आभाराचा कार्यक्रम परत आहे का आणखी असेल ना आभार, पण काय करायची गरज नाही, एवढं सगळ्यांनी प्रेम दाखवलेलं आहे. आभार म्हणजे कुठले माहिती नाही, यांना तर का आता चहा मिळाला किंवा बिस्किट मिळाली परत, फारच आभार मानले सगळ्यांना आहे.
ओके, पण परत एकदा मी शब्दवेलचे मनापासून आभार मानतो. सकाळपासून गीतांजली मॅडम, आमचा मिलिंद ते बसले म्हणजे यांचं कौतुकच करायला पाहिजे. म्हणजे पूर्वी मला वाटायचं की माझी सहनशक्ती खूप आहे, पण यांची माझ्यापेक्षा जास्त आहे. मी मध्ये थोडासा फेरफटका तरी मारून आलो. हे निवांत बसलेले आहे सकाळपासून. काय यांचं झालं असेल मनाचं त्याचा मला आता विचार येत असत नाही. संध्या उद्या जर का ते नीट वागले घरी तर समजायचं नीट आहे. नंतर भयंकर परिणाम करणाऱ्या कविता सगळ्या होत्या आणि तर दिवसभर ऐकत होत्या. त्या तिघांचे सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. मी मानतो आभार. आणि परत एकदा खूप छान संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. काय जय मराठी जय कविता असं म्हणावं वाटतं मला. तर जय महाराष्ट्र, जय मराठी आणि जय मराठी कविता. मी अरुण म्हात्रे सरांना विनंती करतो त्यांनी ट्रॉफी. द्वितीय क्रमांक श्यामल कामत. तृतीय क्रमांक सौ भारती सावंत. शब्दवेल तर्फे उखाणी स्पर्धा घेण्यात आली होती. मी एक सरांना विनंती करतो की विजेत्यांना बक्षीस वितरण करावं. प्रथम क्रमांक आला होता लीलाधर दवंडे, ते इथे उपस्थित नाही आहेत. द्वितीय क्रमांक सौ पायल मुकुलकर. काही लग्न परत होतात ना, त्याचं कारण हे असं की तुम्हाला परत तो अनुभव घ्यायला मिळतो ना. गोकुळकरांची मिसेस गाणं घेते, कसं घेते नाव बघूया. दिवसभर आपण नाव ऐकलेलं, आता ती कसं घेते ते बघूया. माझी स्तुती करणार महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड, प्रवीणजीचं बोलणं साखळून गोड. डायबिटीज होण्याची शक्यता पण जास्त आहे. तृतीय क्रमांक सौ भारती सावंत. नाव घेण्याचे स्पर्धा होती म्हणून मला एक नाव आठवलं. त्या स्पर्धेचं वितरण चालू राहू दे. फक्त थोडंसं 2 मिनिटात, एकाच मिनिटात किंवा अर्ध्या मिनिटात तुला. विटावर विटा 100 विटा. विटावर विटा सगळे आहेत ना इथे. विटावर विटा 100 विटा. सचिन आणि मला सोडून सगळेजण फुट.
चांदीच्या ताटात सोललेली केळी आणि दिलीपरावांचं नाव घेते शब्दवेल साहित्य समूह महाराष्ट्र त्या समारंभाच्या वेळी. शब्दवेलच्या महिला कार्यकारिणी सदस्य व आजच्या कवी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सौ अनुराधाताई धामोडे यांच्या वाढदिवसानिमित्त धागा विश्वासाचा या विषयावर काव्यलिखाण स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या कवितेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे वैष्णवी पुरुषोत्तम अतकरे, काटोल, नागपूर. मी म्हात्रे सरांना विनंती करतो त्यांनी वैष्णवीला सुवर्ण पदक प्रदान करावं व धामोडताई यांनी दिलेले सरप्राईज गिफ्ट त्यांना द्यावं. द्वितीय क्रमांक सौ अनिता नरेंद्र गुजर. तृतीय क्रमांक उन्नती राजेंद्र बनसोड, यवतमाळ. त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत. त्याच्या उन्नतीच्या वतीने वडील बक्षीस स्वीकार केले अशी त्यांना विनंती करतो. सदस्य सरांना विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यावं. मला वाटते कदाचित मी नशिबान पिता आहे की माझी मुलगी येऊ शकली नाही एक्झाममुळं त्या कार्यक्रमाला, परंतु तिचं पारितोषिक मला स्वीकारावं लागते आणि वडिलांना याच्यापेक्षा मोठी खुशी दुसरी राहू शकत नाही असं मला वाटतं. एकटो कन्या आहे. दुसरं एक छोटासा एक मिनिट घ्यायचं फक्त. परवाच्या दिवशी स्टोरी मिरर इथे सुद्धा माझी मुलगी नॉमिनेट झालेली आहे. तिची एक कविता नॉमिनेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे पाठीशी. तिला वोटिंग करायचं आहे. कृपया शब्दवेलवर मी टाकून देतो ग्रुपवर. कृपया प्रयत्न करा. माझ्या मुलीला यश मिळालं पाहिजे. एकूणच एक मुलगी आहे आणि आपला आभार मानतो. यानंतर आपल्या शब्दवेलतर्फे जो आपला राज्यस्तरीय पहिले जे कवी संमेलन आपलं यशस्वी पार पडलेलं आहे आणि जणू असं वाटतं की आम्हाला एक साहित्यिक हिऱ्यांची खाण मिळालेली आहे. तर सर्वात आधी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. यानंतर सर्वांनी खूप उत्कृष्ट कविता सादर केल्या. त्यासाठी सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र त्यांना आम्ही देतो आहोत. तर त्यासाठी नावाप्रमाणे थोडं लवकर यावे तर सर्वांना बरं.